ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। जरी धरी हरी न शस्त्र शास्त्र शासी शार्दूला सुपुत्र पुण्य पुंज जो सुपात्र पार्थ पावला अजाण जाणी जाणणे सुनिष्ठ नित्य निर्मला सुबोध बोध्य बोधिता उठाव ठायी ठाकला। पंचचामर वृत्तातील रचना आहे। सरळ अर्थ असा आहे की जरी धरी हरी न शस्त्र शास्त्र शासी शार्दूला। हरी म्हणजे कृष्ण जरी हातात शस्त्र धरत नाही तरी अर्जुनाला शास्त्राचा उपदेश करतो, पण तो शार्दूला, इथे शार्दूला म्हणजे सिंह हे त्या अर्जुनासाठी वापरलेलं विशेषण आहे। तर तो कसा आहे अर्जुन? पुण्यपुंज, ज्याच्याकडे पुण्याचा संचय झालेला आहे, अत्यंत पुण्यवान आहे असा आहे, कारण त्या बोधास तो सुपात्र झालेला आहे आणि पृथेचा तो पुत्र सुपात्र त्या बोधास पावला, त्याला तो बोध प्राप्त झाला। तो अजाण, जो अज्ञानी असलेला अर्जुन आहे, तो जाणणे जाणी, जाणणे जाणण्या योग्य जे आहे ते, पण ते कसं आहे? सुनिष्ठ आहे, अत्यंत स्थिर आहे, नित्य आहे, निर्मल आहे, असं ते जे आहे ते जाणी, ते तो जाणतो। आणि ते जाणलं असता सुबोध बोध्य, सुबोध बोध्य म्हणजे सुष्ठु बोधाने, उत्तम बोधाने। इथे सुबोध या शब्दाचा अर्थ करत असताना सहज बोध हाही घेता येऊ शकतो, पण मला अपेक्षित अर्थ अनुभवाने युक्त, सुष्ठु म्हणजे उत्तम, अनुभव संयुक्त बोधाने म्हणजेच अनुभवाने बोध्य, जे जाणलं जातं ते बोधिता, ते जाणून उठाव ठाई ठाकला। उठाव, उठाव म्हणजे उन्नत जी जागा असते त्याला उठाव म्हणतात। आता जो मी युद्ध करणार नाही असं म्हणून रथातून खाली उतरला होता, म्हणजेच ज्ञानेश्वरीचा विचार केला, माऊलींनी सांगितलेला विचार केला, तर तो रथ उपस्थ उपाविशत याचा अर्थ करत असताना रथातून खाली उतरला आणि बसला शस्त्र खाली टाकून, असं माऊलींनी म्हटलंय। भगवद्गीतेने वर्णन करत असताना, विचार करत असताना रथातच बसला असा विचार केलाय, काही हरकत नाही। परंतु ज्या वेळेला त्याला बोध प्राप्त झाला आणि युद्धास तो तयार झाला, त्यावेळेला उठाव ठाई ठाकला, रथामध्ये उंच भागावरती येऊन उभा राहिला। आता या रचनेतील विशेष काय आहे ते पाहूया। तर ही रचना पुष्पगुच्छ बंधातील आहे। पुष्पगुच्छ बंधातील म्हणजे काय, आता हे समजायचं असेल, पाहायचं असेल, तर आधी आपल्याला थोडा बंध काव्याचा विचार करावा लागेल। बंध काव्य म्हणजे काय हे पाहावं लागेल। अगदी संक्षेपाने पाहू आणि मग या रचनेच्या रहस्याकडे किंवा या रचनेतील चित्रकाव्याकडे आपण येऊ। इथे आपण जे एक उदाहरण पाहणार आहोत ते गोमुत्रिका बंधाचं आहे। गोमुत्रिका बंध म्हणजे काय, तर गाय किंवा बैल चालत असताना जेव्हा मूत्र विसर्जन करतात त्यावेळेला जशी त्याची रेखा उमटते त्याप्रमाणे, म्हणजे काय, तर हा जो श्लोक आहे, मूळ श्लोक, सुरासुरार्चिता धन्या तुंग मंगल पालिका चराचराश्रिता मान्या रंगपुंगव पादुका, यातील अक्षरांचा क्रम गोमुत्रिका बंधानुसार, म्हणजेच त्या क्रमाने गेला असता पहिल्या दोन चरणातलं पहिलं अक्षर, इकडलं दुसरं अक्षर, तिसरं इथे, या क्रमाने गेलं तर सुरा सुरा सुरार चिता धन्या, म्हणजेच इथे या क्रमाने पहिलं अक्षर, इकडलं दुसरं अक्षर, इकडलं तिसरं अक्षर, इकडलं चौथं अक्षर, इकडलं पाचवं अक्षर, इकडलं सहावं अक्षर, अशा क्रमाने गेल्यानंतर आपल्याला पहिली ओळ मिळते। आणि त्याच ठिकाणी हे पहिलं अक्षर, पहिल्यातलं दुसरं अक्षर, दुसऱ्यातलं तिसरं, पहिल्यातलं चौथं, अशा क्रमाने गेलं असता आपल्याला ही ओळ मिळते। आता हा एक बंधाचा प्रकार आहे। दुसराही एक अजून एक बंधाचा प्रकार आहे, जो आहे मुरजबंध। त्या मुरजबंधामध्ये आता रचना पाहत असताना जो क्रम घेतलेला आहे, सा भूपा राम पारस्था विभूपास्ति सपारता तारपास कृपा दृष्टी पूरपा राम पादुका। इथे सा भूपा राम पारस्था या क्रमाने पहा, सा भूपा राम पारस्था,
पूर पारास पूर पाराम पादुका पूर पाराम पादुका. म्हणजेच अक्षरांचा क्रम, अक्षरांची एक विशिष्ट जी रचना असते, म्हणजेच अक्षरांचा क्रम, अक्षरांची जी एक विशिष्ट रचना असते, त्यातून कोणतं तरी चित्र निर्माण होतं किंवा एक आकृतिबंध निर्माण होतो. यामध्ये कोणतं अक्षर पुन्हा पुन्हा कितव्या क्रमांकावरती येईल याचे नियम निर्माण होत असतात. मग आता ह्या पुष्पगुच्छ बंधामध्ये काय होत आहे ते पाहूया. आता हे जे स्तोत्र आहे, जरी जरी धरी हरी न शस्त्र शास्त्र शासी शार्दुला, या ज्या 4 ओळी आहेत, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, या 4ही ओळी जर आपण त्या अक्षरांच्या विशिष्ट क्रमाने, रचनेने लिहित गेलो तर आपल्याला हे चित्र मिळतं. कसं तर आता लक्षात घ्या. जरी धरी हरी न शस्त्र शास्त्र शासी शार्दूला. क्रम घेताना जरी धरी हरी न शस्त्र शास्त्र शासी शार्दूला. तसंच पुढे या क्रमाने गेलं की आपल्याला जरी धरी हरी न शस्त्र शास्त्र शासी शार्दूला ही ओळ मिळाली. त्यानंतर सुपुत्र पुण्य पुंज जो सुपात्र पार्थ पावला. पुढे अजाण जाणी जाणणे सुनिष्ठ नित्य निर्मला सुबोध बोध्य बोधिता उठाव ठाई ठाकला. या क्रमाने आपल्याला ही अक्षरं लिहिता येतात आणि त्या अक्षरांच्या त्या क्रमाने लिहिली असतात, म्हणजेच ती अक्षरं त्या त्या ठिकाणी आली असता आपल्याला हे चित्र मिळतं. यामध्ये अक्षरांच्या स्थानांचा विचार केला तर दुसरं, चौथं, 6वं हे इकडलं अक्षर येतं. त्याच्यानंतर 10वं, 12वं आणि 14वं हे इकडलं अक्षर येतं. ही अशी सारखी अक्षर येतात, त्याला हे फुलासारखं रूप येतं आणि एक फुलांचा गुच्छ तयार केलेला आहे तसा हा चित्रबंध दिसतो, चित्राची आकृती दिसते, म्हणून याला पुष्पगुच्छ बंध असं नाव आहे. आपल्याकडे मराठी वाङ्मयामध्ये चित्रकाव्याचा फारसा प्रचार विचार दिसून येत नाही. अर्थात चित्रकाव्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, शब्दचित्र आहेत की ज्यामध्ये शब्द पुन्हा पुन्हा येणं किंवा अक्षर पुन्हा पुन्हा येणं, तसे रचना, तशा रचना किंवा तसे आपल्याला पंतकाव्यामध्ये वगैरे विचार दिसून येतात, तशा रचना पाहता येतात. परंतु अशी चित्रात्मक रचना ज्याची होऊ शकते तसं माझ्या तरी वाचनात आलेलं नाही, माझ्या अल्पवाचनात आलेलं नाही. परंतु एक मनात विचार आला की आपण प्रयोग करून पाहावा आणि त्यानिमित्ताने विचार करत असताना ही रचना स्फुरली. अर्थात ही स्फुरली म्हणायला ती भगवंताचीच कृपा झाली. हा जो काही एक अल्पसा प्रयत्न होता पुष्पगुच्छ बंधाचा, जो जशा प्रकारे झाला तशा प्रकारे इथे मी तुम्हाला सांगितला. पुन्हा एकदा त्या भगवंताचं स्मरण करू आणि या रचनेचं आपण पठण करू. जरी धरी हरी न शस्त्र शास्त्र शासी शार्दूला सुपुत्र पुण्य पुंज जो सुपात्र पार्थ पावला अजाण जाणी जाणणे सुनिष्ठ नित्य निर्मला सुबोध बोध्य बोधिता उठाव ठाई ठाकला. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.